ठरलं तर मागच्या मालिकेतील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन प्रतिमाला वाचवतो आणि तिला घरी घेऊन येतो. इथे रविराज म्हणतात की मी याच्या मागचं सगळं सत्य शोधून काढणार आहे आणि प्रतिमाला रूममधनं बाहेर काढून सायलीचं सत्य कोणी सांगितलं आणि त्यामुळे तिचा पुन्हा एकदा जीव धोक्यात आलाय आणि जो कोण ह्याच्यामध्ये असेल ना त्याला मी बिलकुल सोडणार नाही. आता इकडे तोपर्यंत सायलीच्या हाताची हालचाल सुरू होते कारण की प्रतिमाची एंट्री झाली असते हॉस्पिटलमध्ये आणि तिचा श्वास जोराजोरात चालू होतो. आता इथे अर्जुनला समजतं की प्रतिमा आत्या आणि सायलीचा या दोघांमध्ये बॉन्डिंग आहे आणि त्या बॉन्डिंगच्या मुळे प्रतिमा आत्या आल्यामुळे सायलीची तब्येत बरी होईल. इथे सायली हळूहळू श्वास मोठे घ्यायला लागते आणि प्रतिमा तिच्या जवळ येते. इथे डॉक्टर म्हणतात आता सायली आता रिस्पॉन्स द्यायला लागलेली आहे. इथे रविराज सांगतात की इथे प्रतिमाला सायलीच्या जवळ बसवूया. प्रतिमा तिथे आल्यावर सायलीच्या डोक्यावरून हात फिरवते. प्रतिमाचं रक्त सायलीला देण्यात येतं कारण प्रतिमा आणि सायलीचा एकच ब्लड ग्रुप असतो. सायलीची तब्येत सुधारायला लागते आणि प्रतिमाला आनंद होतो. इथे अर्जुन देवाचं आणि प्रतिमा आत्याचा आभार मानतो. मी प्रतिमा आत्याचा जीव वाचवला आणि प्रतिमा आत्याने सायलीचा जीव वाचवला आणि या दोघांचे ऋणानुबंध काय असतात ते अर्जुनलाच काही समजत नाही. आता सायलीची तब्येत ही सुधारते. प्रतिमा आत्या सायलीच्या हातात हात ठेवते आणि तिला चांगला धीर देते. सायली डोळे उघडते आणि प्रतिमा वळून पाहते. सायली प्रतिमाकडे एकटक पाहत बसते. तेवढ्यात तिथे अर्जुन येतो. सायली म्हणते प्रतिमा आत्या कुठे गेली होती, तिच्याबरोबर नेमकं काय झालं. त्यावर तिथे अर्जुन घडलेला प्रकार सांगतो. तेव्हा सायली अर्जुनला सांगते त्यांना कोणी सांगितलं की मी आजारी आहे. तेव्हा अर्जुन सांगतो की तू कशी पडलीस शिडीवरून. तेव्हा सायली बोलते मी पडली नाही, मला धक्का दिला. हे ऐकून अर्जुनला धक्का बसतो. इकडे सगळ्यांना वाटलं असतं की सायली चुकून पडली आहे. सायली चुकून पडली नसून तिला धक्का दिला आहे. हे ऐकून अर्जुनला धक्का बसतो आणि तो बोलतो मी आता प्रियाला पोलीस स्टेशनला नेणारच. तेव्हा सायलीला प्रतिमा आत्याशी काहीतरी बोलायचं असतं. तेव्हा प्रतिमा आत्या बोलते बोल ना बाळा. तेव्हा सायली प्रतिमा आत्याकडे एकटक पाहत बसते आणि तिला पाहता पाहता आई बाबा हे म्हणत असते. त्यावेळी सायली प्रतिमा आत्याला विचारते तुम्हाला कोणी सांगितला की माझा अपघात झाला. तेव्हा प्रतिमा आत्या सांगते हातवारे करून आपल्या घरात आहे ती मुलगी आहे ना, नाकाला हात लावत ती ड्रेस घातलेली ओढणी घेतलेली मुलगी, असं सांगत ते प्रियाकडे इशारा करते. तेव्हा सायली म्हणते कोण प्रिया. प्रियाने सांगितलं का मी आजारी आहे म्हणून. तेव्हा प्रतिमा आत्या होकार म्हणून मान फिरवते. तेव्हा प्रियाने मला सांगितले की तू सिटी हॉस्पिटलमध्ये आहेस. तेव्हा रविराजला धक्का बसतो की काय प्रियाने हे सगळं सांगितलं. तेव्हा प्रतिमा सांगते हो. तेव्हा रविराजांना जबरदस्त धक्का बसतो. त्याचवेळी सायली मला सुद्धा प्रियाने धक्का दिला. ती अर्जुनच्या रूममध्ये जात होती तेव्हा मी तिला थांबवत होते पण ती ऐकली नाही आणि मला तिने धक्का दिला. तेव्हा मी तिला मदतीसाठी हाक मारत होती पण ती एवढी आवाक्याने तिने मला मदत करू शकली असती पण तिने मला काही मदत केली नाही आणि त्या सगळ्यामध्ये मी खाली पडली. तेव्हा रविराजांना चांगला धक्का बसतो. कुसुम सायलीला पाहायला आलेली असते. तेव्हा सायलीला समजतं की कुसुमला ह्याबद्दल काही माहीत नाही. तेव्हा सायली कुसुमला झालेला अपघात सांगते. तेव्हा कुसुम तिथे गौप्यस्फोट करते आणि प्रियाचं चांगलंच भांडं फोडते. तेव्हा कुसुम रविराजना सांगते की यामध्ये तुमची प्रिया तुमची तन्वी नाही आहे. ज्यावेळी मी मधुभावना भेटायला गेले होते तेव्हा मधुभावनी मला सांगितलं प्रियाचं गाठोडं वेगळं आहे. जे तुम्हाला गाठोडं दाखवण्यात आलं ते वेगळं आहे. इकडे पोलीस पण भेटायला आले असते कारण की मधुभावने पोलिसांना तिकडे पाठवलं असतं. इकडे प्रियावर 2-3 गुन्हे दाखल होतात. एक प्रतिमाला मारण्याचा प्लॅन केला, दुसरं सायलीला शिडीवरून ढकललं, तिसरं प्रकरण म्हणजे रविराजची फसवणूक केली आणि तन्वी म्हणून तिकडे राहत होती. आता प्रियाला रविराज जेलमध्ये टाकण्यासाठी सज्ज होणार का आता येणाऱ्या भागातच समजणार.